नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात। काही महिन्यांपूर्वी मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे ते चर्चेत आलेले होते। आता मुलीच्या विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या लग्नपत्रिकेची सध्या सगळीकडेच चर्चा होते। विशेषतः इंदोरीकर महाराजांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली आहे। वर्षा या शासकीय निवासस्थानी इंदोरीकर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लग्नाचे निमंत्रण दिले। इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलम यांचा मुलगा साहिल याच्याशी होणार आहे। रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6:50 पार पडणारे तर SR थोरात डेअरीजवळ राजापूर रोड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे हा विवाह सोहळा पार पडणार आहे। त्याआधी 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर येथे हळदी समारंभ पार पडणार आहे। या विवाह सोहळ्याला वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हजर राहून आशीर्वाद देणार आहेत। तसेच विवाहाच्या दिवशी 4:30 ते 6:30 या कालावधीत हरिभक्तपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदीकर यांचं कीर्तन होणार आहे। तर विवाहस्थळी सायंकाळी 4 वाजता परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या 8व्या सप्ताहाचं ध्वजारोहण होणार आहे। दरम्यान इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचीही खूप चर्चा झालेली होती। साखरपुडा झाल्यानंतर ट्रोल झाल्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाह अधिक थाटामाटात करणार अशी भूमिका जाहीर केली होती। त्यानंतर आता हे लग्न अधिक थाटामाटात होणार आहे।